अडते बाजाराचा कोंडमारा संपणार, नागरिकांच्या एल्गारानंतर पोलीस ऍक्शन मोड मध्ये बेधडक कारवाईचा धडाका सुरू। गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या अडते बाजारातील संतापाचा अखेर उद्रेक झाला। बेकायदेशीर पार्किंग, अवजड वाहनांची घुसखोरी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे त्रस्त झालेल्या व्यापारी व नागरिकांनी थेट DYSP कार्यालयावर धडक दिली। या निवेदनाची दखल घेत वाहतूक पोलिसांनी आता ऑन द स्पॉट कारवाई सुरू केली असून बाजारपेठेत खळबळ उडाली आहे। सर्व वाहने काढून घ्या, मोठे वाहन कोणते आत येणार नाही। टेम्पो, अटकलेले टेम्पो अशा पद्धतीने लावायचं नाही, आराम करून घ्या। मोठे वाहन आत आणायचे नाही। MS16 CA 0401 गाडी काढून घ्या, त्याचे नीट लावून घ्या। मोठ्या वाहनांना प्रवेश नाही आत। छोटे वाहन दाबून लावा, आपल्या आपल्या दुकानाला चिटकून लावा। माल काढून घ्या, ताबडतोब गाडी काढून घ्या। सतत वाहनावर कारवाई झालेली आहे की छोटे वाहन पण ते व्यवस्थित दुकानाला चिटकून लावत नाही, आडवे लावतात। असे रोडवर येण्याचे त्यांना सूचना दिले, काहींना नोटिसा दिलेल्या आहे। माल काही बाहेर ठेवतात दुकानाचा, त्यांना पण 102 नोटिसा दिलेल्या आहेत। काही लोकांनी या व्यापाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे SP साहेबांकडे का मोठे वाहने जास्त प्रमाणात दाळ मंडई नवी पेठ भागात येतात, तर आमची सारखी कारवाई चालू असते। कलेक्टर साहेबांचा आदेश आहे का सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत कोणतेही मोठ्या वाहन, अवजड वाहन शहरात प्रवेश करणार नाही। अत्यावश्यक सेवेचे जे माल असतात ते त्यांनी आणायचे। छोटे टेम्पोनी तेल, ट्यूब, साखर, गुड जे काही अत्यावश्यक सेवा आहे त्यांना छोट्या वाहनाने आणून इकडे आणू शकतात, ते दाळ मंडई भागात आणि नवी पेठ भागात। कारण कलेक्टर साहेबांचा धडधडीत आदेश आहे, सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा अवजड वाहन येणार नाही आणि आल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करत असतो। वारंवार 122 ची नो एंट्रीची चालन आम्ही करत असतो मशीनद्वारे।